प्रकाश कुलकर्णी, माझी मिसेस अमृता केदार कुलकर्णी. माझं पुण्याचे महाभृंगराज तेल हे गेले 50 वर्षापासून आहे आणि हेअर ऑइलमध्ये बिझनेस आहे आमचा. काही वर्ष मी फ्लॅट बघत होतो राहण्यासाठी. त्यावेळेस माझा जय सरांशी संपर्क आला. फ्लॅट जेव्हा घ्यायचं माझं झालं फायनल, तेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनी मला त्यांची कामं जी केलेली आहेत ती बघितली मी, ती मला फार आवडली. त्यानंतर मग मी त्यांना म्हटलं अरे माझाही फ्लॅट करायचा आहे. मग आम्ही हा फ्लॅट जेव्हा आम्हाला आवडला तेव्हा 2 फ्लॅट एकत्र केले आम्ही आणि त्याचं जे प्लॅन आहे ते त्यांना दाखवून त्यांनी आम्हाला चांगले सजेशन दिले की असं तुम्ही करू शकता. मग त्यांचं ते सजेशन आम्हाला फार आवडले. आम्हाला जास्त हेवी फर्निचर किंवा असं ग्लॉडी फर्निचर करायचं नव्हतं. त्यांना आम्ही सांगितलं की सुटसुटीत आम्हाला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला चांगले सजेशन दिले. आणि आम्हाला बेसिकली वास्तू प्रमाणे आम्हाला सगळं घर करायचं होतं. तर त्याप्रमाणे पण त्यांनी सगळे सजेशन्स छान दिले आम्हाला की तुम्ही इथे असं कराल तर हे जास्त छान दिसेल. आणि जे पण काही डिझाईन दिले त्याला म्हणजे हे एक डिझाईन दिले आणि ते फायनलाइज करा असं त्यांचा अप्रोच कधीच नव्हता. प्रत्येक जर आम्ही काही सजेशन दिले की बाबा हे आम्हाला असं हवं आहे तर ते लगेच ॲक्सेप्ट करत होते. म्हणजे असं बॉदर नाही आम्हाला त्यांनी केलं. इवन सिलेक्शनच्या बाबतीत पण आमच्या चॉईस प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला चॉईस दिला. पण आमच्या दोघांच्या संगनमताने जे पण हे सगळं छान झालं ते त्यांना पूर्ण क्रेडिट आहे त्याचं. लॅमिनेशन सिलेक्शन आणि सगळ्याच गोष्टींसाठी जय सरांनी आम्हाला बरेच ऑप्शन दिले होते आणि प्रत्येक ठिकाणी ते आमच्याबरोबर यायचे. पण असं त्यांनी नाही केलं की तुम्ही जा, ह्या दुकानाचा ॲड्रेस आहे तुम्ही तिथे जा आणि तुम्ही बघून या मग मी बघतो. पण प्रत्येक ठिकाणी ते आमच्याबरोबर पण होते. तर ते जास्त मला ॲप्रिशिएट करावं असं वाटतं. तुमचा पैसा कसा वाचेल हा पण त्यांनी विचार केला. असं नाही केलं की सगळं छान दिसावं म्हणून. कॉस्टिंगचा पण त्यांनी ह्याच्यात खूप विचार केला आणि ओव्हर बजेट न जाऊ देता छान काम केलं आहे. आणि टीम पण त्यांची खूप छान आहे आणि मेन म्हणजे टाईमलाईनमध्ये त्यांनी आमचं सगळं काम करून दिलं. असं आम्हाला कधी येऊन बघायला नाही लागलं की बाबा वर्कर काम करतायत का किंवा मटेरियल चांगलं यूज होतं आहे का. आणि खूप छान काम केलं. म्हणजे आम्हाला खूप आवडलं आहे. बेडरूममध्ये मुलींना तो बंक बेड स्टाईल हवा होता पण त्यांचा एज बघतानंतर तो पुढे वापरला जात नाही. मग त्याला जय सरांनी एक छान सजेशन दिलं की तुम्ही प्लॅटफॉर्म बेड करा. म्हणजे आम्हाला स्टोरेज पण खूप छान झालं आणि मुलींची पण इच्छा पूर्ण झाली. सोनाक्षी कुलकर्णी आणि माझं नाव समीरा कुलकर्णी. आम्हाला आमची बेडरूम खूप आवडते आणि पहिले आम्ही जेव्हा आमच्या घरात आलो तेव्हा आम्हाला कळलंच नाही की त्या दादामुळे आमची रूम कुठे आहे. आणि आम्हाला हे खूप मोठं सरप्राईज होतं की प्लॅटफॉर्म बेड आणि सगळं कलर थीम आमच्या मनाची होती. आम्हाला खूप मज्जा आली.
पाहिजे होतं की अख्खी रूम आम्ही देवघरासाठीच केली आहे, तर ते देवघर जसं पाहिजे तसं त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने छान डिझाईन करून दिलं. हे नवीन घर झाल्यानंतर जे पण आमच्याकडे कोणी आले होते गेस्ट म्हणा, आमचे मित्रमैत्रिणी म्हणा, त्यांनी पण आम्हाला खूप छान ॲप्रिशिएट केलं की खूप छान काम झालं आहे. तर आम्ही पण म्हणजे त्यांना सांगितलं की जेव्हा पण तुम्हाला कधी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की जय सरांच्या एक्सेल कन्स्ट्रक्शन साठी त्यांना फॉलो करा किंवा त्यांच्याकडनं काम करून घ्या असं आम्ही त्यांना सजेस्ट केलं आहे. आणि आमचं एवढं घर छान करून दिल्याबद्दल जय सरांचे मनापासून धन्यवाद, त्यांच्या टीमचे धन्यवाद आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.